ठाणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजपने बाजी मारलेली आहे। आपण सध्या वृंदावन परिसरात आहोत आणि याच ठिकाणी महायुतीचे शिवसेना आणि भाजपचे या ठिकाणी दोन्ही एकत्र असल्याचे बॅनर आपल्याला पाहायला मिळत आहेत। पाहिलं तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महायुतीवर पुन्हा विश्वास दाखवल्याबद्दल सर्व ठाणेकरांचे आभार मानत या ठिकाणी पूर्णतः ठाणे शहरामध्ये बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। पाहिलं तर याच बॅनरवरती शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे असतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच दिवंगत नेते आनंद दिघे यांचे फोटो आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकनाथ शिंदे आणि शिवसेना महायुती अशा प्रकारचा बॅनरवरती मजकूर आहे। तसेच या ठिकाणी महायुतीला घवघवीत यश ठाणेकरांनी पुन्हा एकदा दिल्यामुळे ठाणेकरांचे आभार मानलेले आहेत। त्यामुळे पुन्हा एकदा आता भाजप आणि शिवसेना यांची सत्ता ठाणे महानगरपालिकेमध्ये आलेली आहेत। त्यामुळे पाहायला गेलं तर आता विरोधकांकडे जी संख्या आहे त्या मिळून देखील जे आहे ते विरोधी बाकावरती कोण बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं। मात्र महापौर कोण होणार याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। ठाणेकरांनी पुन्हा एकदा शिवसेना आणि भाजप या पक्षाला पुन्हा पसंती दिल्यामुळे घवघवीत यश जे आहे ते या ठिकाणी शिवसेना आणि भाजप पक्षाला मिळालं आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात आता पाहायला गेलं तर युती धर्मापैकी आता कोणाचा महापौर बसणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।